पाडव्याच्या दिवशी महिलांनी कोणते उपाय किंवा सेवा करायच्या ते सांगते। आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी। ती सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावं। गुढी खाली उतरवल्यानंतर त्याच्यावरचा तांब्या घ्या। त्यामध्ये गहू, तांदूळ किंवा डाळ यापैकी एक धान्य भरावं। त्यावर 2 हळकुंड आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवून देवासमोर ठेवावं आणि हात जोडून प्रार्थना करा की माझ्याकडून फुलाची पाकळी मी गरजूला दान करत आहे। धान्य, दक्षिणा, हळकुंड दान करावं, तांब्या दान करू नये। आरोग्य चांगले राहण्यासाठी कडुलिंबाचं पान सर्वांनी थोडं नक्की खावं। या दिवशी धनधान्यामध्ये कडुलिंबाचा पाला ठेवावा। धनधान्यात वाढ होण्यासाठी हा उपाय करायचा आहे। कडुलिंबाची 21 पानं घ्या। त्याच्यात 1, 5, 7 जसं जमेल तशी नाणी ठेवावी। एका प्लास्टिकच्या पिशवीत घ्यावं। ही पिशवी डब्यात ठेवावी आणि हा डबा तिजोरीमध्ये ठेवावा। मासिक धर्म वेटाळ सुतक असेल तर सेवा करता येणार नाही। सेवा 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावी। विष्णू सहस्रनामाचं पठण करावं किंवा श्रवण करावं। हनुमान चालीसा पठण करू शकता। रामरक्षा पठण करावी। नवनाम मंत्राचं पठण करावं।